बघितलं तर लहान बाळ आहे त्या ठिकाणी, ज्या बाळाला सुद्धा रेस्क्यू करून घेऊन जात आहेत आता अधिकाऱ्यांच्या हातात हे बाळ असलेलं दिसतंय आणि या बाळाला घेऊन जात आहेत। वृद्धांची आणि लहान मुलांची या सगळ्यामध्ये खूप जास्त दयनीय अवस्था झाली असं म्हणावं लागेल। आणि अग्निशमन दलाचं खरोखर कौतुक आहे की अग्निशमन दलाच्या जवानांकडून या सगळ्यामध्ये खूप तातडीनं सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, मदत केली जाते असं एकंदरीत पाहायला मिळतंय। खूप लहान बाळ आहे, 2-3 महिन्यांचं हे बाळ आहे। या बाळाला आता रेस्क्यू करून या ठिकाणी नेण्यात येत असलेली ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण बघतोय अग्निशमन दलाचं कौतुक करावं लागेल, किती लहानचं बाळ आहे आणि या बाळाला आता बाहेर काढलंय। त्याची मम्मी काय सांगाल तुम्ही, कुठे राहायला आहात आणि काय? कुदळे पाटील गार्डन मध्ये आहे। काय नाही, एवढा काय विशेष त्रास झाला नाही, एकदम अचानक कळलं, घरी कोणी नव्हतं, मग तिने मुलीने फोन करून बोलून घेतलं आणि मी आलो। आता बाळासकट आईचं पण स्थलांतर हो चाललं। किती दिवसांचं बाळ आहे? 22 दिवसाचं, 20-22। खूप लहान बाळ आहे, 22 दिवसांचं बाळ आहे। या बाळाच्या आईला सुद्धा मागून आणलं जात आहे आणि आता बाळाला सुद्धा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढलंय। सर, सकाळपासून तुम्ही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करताय, काय अनुभव आहे अगदी लहान बाळाचे यासाठी? हो, बाळ वर होतं पण ते आजोबा म्हणजे पाणी जास्त असल्यामुळे आजोबा पण खाली येत नव्हते। थोडस जरा पाणी कमी झाल्यामुळे त्यांनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधला की आम्हाला बाहेर निघायचं इकडून। म्हणजे ठीक आहे काका, येतो आम्ही, थोडा वेळ थांबा, आणि त्यांना त्यांच्या आईला गनबूट दिले, ते पाय भिजवायचे नव्हते पाण्यामध्ये म्हणून। 22 दिवसांचं हे बाळ आहे आणि या बाळाला आता नेण्यात येत आहे। बाळाच्या आजी आलेल्या आहेत, बाळाची आई आहे आणि त्यांना सुद्धा अग्निशमन दलानं आता या ठिकाणी बाहेर काढलंय। सुरक्षित वाटतंय आता तुम्हाला? हो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे। जी काही परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीला तोंड देणं भाग आहे, पण तेही सुरक्षितरित्या देणं आणि अशा पद्धतीनं रेस्क्यू करणं हे खूप जास्त गरजेची गोष्ट आहे। आपण बघतोय ही परिस्थिती संपूर्ण एकता नगरी असेल, निंबज नगर असेल, विठ्ठलवाडी असेल,